कधी कुणीतरी सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला आहे का? एखाद्याने तुमच्यावर टोमणा मारला, तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या कामाची खिल्ली उडवली किंवा तुमच्याबद्दल अशी एखादी गोष्ट बोलली जी ऐकून तुम्हाला आतून खूप वाईट वाटलं. अशा वेळी आपल्या मनात पहिला विचार येतो, याला आत्ताच उत्तर दिलं पाहिजे, आणि आपण रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो. पण काही मिनिटांनी राग शांत झाल्यावर वाटतं, मी एवढं बोलायला नको होतं. म्हणून आजची एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा अपमान झाला म्हणून लगेच प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही. कारण समोरच्या व्यक्तीने तुमचा अपमान केला याचा अर्थ असा नाही की त्याला तुमच्या भावनांवर नियंत्रण देण्याची जबाबदारी तुम्ही द्यावी. कधी कधी समोरची व्यक्ती मुद्दाम तुम्हाला चिडवते, तिला तुमची प्रतिक्रिया पाहायची असते. तुम्ही रागवाल, मोठ्याने बोलाल, भांडाल, आणि मग तीच व्यक्ती म्हणेल, बघा, याचा स्वभावच असा आहे. म्हणून अशा वेळी पहिली गोष्ट करा, थांबा. फक्त काही सेकंद थांबा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी आता जे बोलणार आहे त्याचा मला नंतर पश्चाताप होईल का? हा एक प्रश्न तुम्हाला अनेक अनावश्यक भांडणापासून वाचवू शकतो. शांत राहणं म्हणजे तुम्ही घाबरलात असं नाही. शांत राहणं म्हणजे तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता. कारण रागाच्या भरात उत्तर देणं सोपं आहे, पण राग असतानाही स्वतःला नियंत्रित करणं ही खरी ताकद आहे. समजा एखाद्या व्यक्तीने सगळ्यांसमोर तुमची चूक काढली, तुम्हाला लगेच त्याला सुनवावंसं वाटतं. पण एक क्षण थांबा. जर त्याने खरंच तुमची चूक दाखवली असेल तर त्यातून काही शिकता येतं का ते पहा. आणि जर त्याचा उद्देश फक्त तुमचा अपमान करणं असेल तर त्याच्या पातळीवर जाऊन उत्तर देण्याची गरज काय? तुम्ही शांतपणे एवढं म्हणू शकता, तुमचं मत मला समजलं, पण अशा पद्धतीने बोलणं मला योग्य वाटत नाही. बस. ना मोठं भांडण, ना शिवीगाळ, ना स्वतःचं स्पष्टीकरण देत बसणं. तुमची भूमिका स्पष्ट करा आणि तेथेच थांबा. कारण प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते. काही वादांपासून दूर राहणं हाच तुमचा विजय असतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, कोणी तुमचा अपमान केला म्हणून लगेच स्वतःबद्दल शंका घेऊ नका. कोणी म्हणालं, तू काहीच करू शकत नाहीस, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही खरंच काही करू शकत नाही. कोणी म्हणालं, तुझ्यात काहीच विशेष नाही, याचा अर्थ असा होत नाही की तुमची किंमत नाही. लोकांचं मत हे त्यांचं मत असतं, तुमची ओळख नाही. काही लोक तुमचं कौतुक करतील, काही लोक टीकाही करतील, काही लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतील, काही लोक विनाकारण तुमचा तिरस्कारही करतील. तुम्ही सगळ्यांनाच बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की नियंत्रित करू शकता. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमचा अपमान केला तर लगेच उत्तर देण्याऐवजी स्वतःला विचारा, हा माणूस माझ्या आयुष्यात इतका महत्वाचा आहे का, की त्याच्या शब्दांमुळे माझा पूर्ण दिवस खराब व्हावा? जर उत्तर नाही असेल तर त्याला तुमच्या मनात जागा देऊ नका. काही लोकांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. तुम्ही शांत राहिलात की त्यांचा हेतू अपयशी ठरतो. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अपमान गप्प बसून सहन करायचा. जर कोणी वारंवार तुमचा अपमान करत असेल, तुमच्या मर्यादा ओलांडत असेल किंवा तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर शांतपणे सीमा आखणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणू शकता, माझ्याशी अशा पद्धतीनं बोलणं मला मान्य नाही. तुम्हाला काही सांगायचं असेल तर आदराने बोला.
हे वाक्य रागाने बोलण्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे. कारण यात तुमचा स्वाभिमान आहे, पण अनावश्यक आक्रमकता नाही. लक्षात ठेवा, स्वाभिमान आणि अहंकार यात फरक आहे. अहंकार म्हणतो मला कोणी काही बोलायचं नाही. स्वाभिमान म्हणतो माझ्याशी आदराने बोला. म्हणून स्वतःचा आदर करा, पण प्रत्येक छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देऊन स्वतःची शांतता गमावू नका. कारण तुमची शांतता खूप मौल्यवान आहे. एखाद्याच्या एका वाक्यासाठी तुम्ही तुमचा पूर्ण दिवस खराब करणं म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्यावर गरजेपेक्षा जास्त अधिकार देणं. म्हणून आजपासून एक नियम बनवा. रागात निर्णय नाही, रागात उत्तरही नाही. आधी शांत व्हा, विचार करा आणि मग गरज असेल तरच बोला. कधी कधी काही मिनिटाची शांतता तुम्हाला अनेक दिवसांच्या पश्चातापापासून वाचवू शकते. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी दुखावलं म्हणून तुम्ही स्वतःला दुखावून घेऊ नका. तुमचा अपमान झाला म्हणून स्वभाव बदलू नका. वाईट वागणाऱ्या व्यक्तीमुळे स्वतःची चांगली बाजू अजिबात सोडू नका. फक्त एवढं शिका, कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं आणि कुठे अंतर ठेवायचं. कारण खऱ्या अर्थाने मजबूत व्यक्ती ती नसते जी प्रत्येकाला उत्तर देते, तर ती असते जी कोणाला उत्तर द्यायचं आणि कोणाला दुर्लक्ष करायचं हे ओळखते. म्हणून पुढच्या वेळी तुमचा अपमान झाला तर एक क्षण थांबा, दीर्घ श्वास घ्या, स्वतःला विचारा, माझी प्रतिक्रिया माझ्या स्वाभिमानासाठी आहे की माझ्या रागासाठी. जर ती फक्त रागातून येत असेल तर शांत राहा, आणि जर तुमच्या स्वाभिमानासाठी बोलणं गरजेचं असेल तर शांतपणे, स्पष्टपणे आणि मर्यादित बोला. कारण शांत राहणं ही कमजोरी नाही, स्वतःवर नियंत्रण ठेवणं ही खरी ताकद आहे. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी रागाने नाही विचाराने उत्तर देईन. आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.